नमस्कार सगळ्यांना. आज भारताचा स्वतंत्रता दिवस आहे. तर त्यासाठी सगळ्यांना स्वतंत्रता दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बोलण्यासारखं तर खूप काही आहे, पण मी आज फक्त दिल्लीच्या टॉपिकवर बोलणार आहे. 2-3 दिवस झाला विचार करते व्हिडिओ बनवून, पण तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ बनवत नाहीये. जरा गॅप देते. बट उद्या नाही तर परवापासून रेग्युलर व्हिडिओ येतील. तर दिल्ली दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही आदेश दिलेत कुत्र्यांच्या बाबतीत ते अतिशय खंतकारक आहेत. कारण आपल्याकडे प्राण्यांमध्ये देव पाहिला जातो. गाय असो, बैल असो, कुत्रा असो, कासव असो किंवा उंदीर असो, मांजर असो, आपण प्रत्येक प्राण्यामध्ये देव पाहतो. आणि आपले हे प्राणी देवांचे वाहन देखील आहेत. तर अशा देशामध्ये हे असे चुकीचे निर्णय घेतले जातात याची खरंच मनापासून खंत वाटते. कारण भारत हा विकसनशील देश आहे, प्रगतीच्या मार्गावर आहे, आत्मनिर्भर देश आहे भारत. तरी देखील भारतामध्ये असे निर्णय घेतले जातात. खरंच खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे, की आपण भारतासारख्या विशाल देशामध्ये राहतो आणि अशा छोट्या गोष्टींवर असे स्ट्रिक्ट निर्णय घेतले जातात. याच्याहून कितीतरी सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत भारतात, ज्याचा अजूनही तोड निघलेला नाहीये. याच्यावर काहीच निर्णय नाही घेतले जात. जसं रेप हा टॉपिक झाला, पोल्युशन टॉपिक झाला. अजून पण भरपूर अशी टॉपिक आहेत जी त्याच्यावर खरंच काहीतरी स्ट्रिक्ट निर्णय घ्यायला हवे. पण याच्यावर काहीच निर्णय घेतले जात नाहीत. दिल्लीतील सगळ्या जे भटके कुत्रे आहेत त्यांना शेल्टर होम मध्ये टाकण्याचे आदेश दिले आहेत दिल्ली सरकारने. तर हे कुठे ना कुठे चुकीचं आहे. कारण कुत्रे आपलं प्रोटेक्ट करतात आपल्याला. मला स्वतः कुत्र्यांची खूप भीती वाटते, पण तरी देखील हा निर्णय खूप चुकीचा आहे. आणि सगळ्यात मेन की ह्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी भरपूर लोक दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले, तर त्यांना देखील दिल्लीच्या पोलिसांनी मारहाण केली. तर काल तर या निर्णयावर काही दिवसांसाठी स्थगित केला गेला आहे निर्णय. पण तर बघू काय निर्णय घेतात दिल्ली सरकार. पण याच्यावर अजून दुसरे काही उपाय असतील. कारण